घडतात आणि अर्थात सुरुवात आपण करतोय ती ग्रामपंचायत निवडणुकीच्या बातमीने। राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर 1165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। उद्या याबद्दलची मतमोजणी जी ती होईल, म्हणजे सोमवारी मतमोजणी होते आणि या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी थेट जनतेमधून निवड केली जाणार आहे। सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत हे मतदान पार पडतंय। नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ देण्यात आली आहे। जाणून घेऊयात आणखी माहिती। 1165 ग्रामपंचायतींसाठी आपण बघतोय ही निवडणूक जी ती पार पडते। जाऊयात नाशिकमध्ये। नाशिक जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सकाळी 7:30 वाजता सुरुवात झाली। पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर अशा 4 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडत आहे। 194 पैकी 7 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध आल्यात आणि आता 187 ग्रामपंचायतींची मतदान प्रक्रिया सुरू आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, काय अपडेट आता या क्षणाचं? विशाल, नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडते। नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 187 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया आज मतदानाद्वारे पार पडणार आहे। तर यापूर्वी जसं आपण सांगितलं की 7 ते 8 ग्रामपंचायती आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहे। आपण जर हा प्रतिसाद बघितला मतदारांचा, तो मोठा प्रतिसाद आपल्याला ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी पाहायला मिळतोय। मतदारांनी रांगा लावलेल्या आहे मतदान केंद्रांवरती। केवळ पुरुषच नाही तर महिलांची संख्या, वयोवृद्ध लोकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे। नाशिक जिल्ह्याच्या या वेगवेगळ्या भागामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडते आणि या मतदान प्रक्रियेसाठी अशा प्रकारे रांगा लावून हे मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत दाखल झालेले आहे। खरं तर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। तब्बल 3,500 ते 4,000 पोलीस नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरती जे आहे ते तैनात आहे, दाखल आहे। जे संवेदनशील मतदारसंघ मतदान केंद्र आहे त्या संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त आहे। जर आपण आतमध्ये जर बघितलं तर सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरळीत पार पाडावी यासाठी प्रवेशद्वारावर अशा प्रकारे एक पोलीस जे आहे कर्मचारी त्यांना तैनात करण्यात आलेला आहे। जर मतदारांचे चिन्ह जर बघितले तर कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हाखाली या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या लढल्या जात नाही। मात्र दुसऱ्या दिवशी सगळेच राजकीय पक्ष जे आहेत ते दावे करत असतात, प्रतिदावे करत असतात की आमच्या पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे। खरं तर ग्रामपंचायतीची कुठलीच निवडणूक जी आहे ती मतदानाच्या कुठल्याच राजकीय पक्षाच्या चिन्हावर पार पडत नाहीये। अशा प्रकारचे अपक्ष चिन्ह जे आहे ते मतदारांना घ्यावे लागतात। मात्र दुसऱ्या दिवशी दावे प्रतिदावे आपण बघत असतो केले जातात। मात्र असं सगळं असलं तरी नाशिक जिल्ह्याच्या पेठ असेल, हर्सूल असेल, त्र्यंबकेश्वर असेल आणि इगतपुरी असेल या आदिवासी बहुल भागांमध्ये ही मतदान प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पार पडते। आदिवासी बहुल भागामधील मतदान केंद्रांवरती मतदारांना आणण्याचं मोठं आव्हान जे आहे ते उमेदवारांसमोर असतात। तर या ठिकाणी असणाऱ्या कायदा सुव्यवस्थेला सांभाळण्याची जबाबदारी विशेषतः पोलिसांची असते, कारण मोठ्या प्रमाणात संवेदनशील हे मतदारसंघ मानले जातात आणि या ठिकाणच्या मतदारांना सांभाळणं खरं तर अतिशय अवघडीचं आणि जिकरीचं पोलिसांसमोर असतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देखील पोलीस काम करताय। मतदानात पोलिंग एजंट असतील, या ठिकाणी निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतील, ते देखील काम करताय। अतिदुर्गम भागापर्यंत देखील मतदान केंद्र यावेळेला असणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना शहरी भागामध्ये अर्थात तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मतदान करण्याची वेळ अनेक ग्रामपंचायतींच्या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र यंदा निवडणूक आयोगाने अतिशय सूक्ष्म असं नियोजन केलेलं आहे, त्यामुळे गाव पातळीवरच ही मतदान प्रक्रिया पार पडते आणि उद्या या सगळ्या निवडणुकीचे निकाल जे आहेत ते हाती येणार आहे। नाशिकमधल्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी ही मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। मात्र आतापर्यंत जी आकडेवारी हातामध्ये आलेली आहे तर सकाळी 9:30 ते 9:45 वाजेपर्यंत साधारणतः नाशिक जिल्ह्यामध्ये 25% मतदान प्रक्रिया जी आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये पार पडलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत हा आकडा 70 ते 80% मतदानावरती जाऊ शकतो असा अंदाज देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। विशाल, धन्यवाद लक्ष्मण। या सगळ्या तपशिलाबद्दल आपण बघतोय नाशिक जिल्ह्यात देखील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता। आणि शिवाय जर यापुढे विकास घडवायचा असेल तर मतदान करणं आवश्यक आहे, याच भावनेने सगळे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेले आहेत। पुढे पाहूयात, वसईमध्ये जाऊयात। वसई तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडत आहे। खानिविडे, भाताणे, सकवार, शिवणसई, शिरवली, भिन्नार, मेढे, आडणे, माजिवली, चंद्रपाडा आणि पोमण या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होते। 11 सरपंच पदांच्या जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत, तर 119 सदस्य निवडणुकीसाठी आहेत।
261 उमेदवार आपलं भवितव्य आज आजमावत आहेत. सत्तारूढ बहुजन विकास आघाडी विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि त्यातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ग्रामीण भागात बोलबाला असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पाठिंबा दर्शवला. वसई तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान जे आहे ते सकाळपासून सुरू झालेलं आहे. यामध्ये खानिवडे, भाताणे, सकवार, शिवणसई, शिरवली, भिनार, मेढे, आडणे, माजिवली, चंद्रपाडा आणि पोमण या ग्रामपंचायतींसाठी आज वसईमध्ये ही निवडणूक पार पडते. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान हे सुरू असणार आहे. आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार जे आहे ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचले. शिस्तबद्ध पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडते. पालघर जिल्ह्यात 342 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत असून सकाळी 7:30 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून 7,69,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी 1,332 मतदान केंद्र उभारण्यात आली असून 7,308 कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आलेत. पालघर जिल्ह्यात 342 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदान पार पडत आहे. पहाटे 7:30 वाजेपासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू राहणार आहे. आपण बघू शकतो की मी सध्या पालघर जिल्ह्यातील सारणी या ठिकाणी आहे. पहाटेपासूनच मतदारांनी जी आहे ती या मतदान केंद्रांबाहेर मोठी गर्दी केलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यात आज 7,69,000 मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी जवळपास 1,339 मतदान केंद्र जी आहेत ती उभारण्यात आलेली आहेत. त्याच पद्धतीने ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून जवळपास 7,308 कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. पालघर जिल्ह्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडते. त्याच्यामुळे सर्वच पक्षांनी स्वबळावर आपली ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूणच आपण या पालघर जिल्ह्याचा विचार केला तर भाजप, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि जिजाऊ संघटना अशी प्रत्यक्ष 5 पक्षांची जी लढत आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत सुरू असून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू राहणार आहे. मोठ्या प्रमाणावर मतदार जे आहेत ते सध्या या मतदान केंद्रांबाहेर गर्दी करतायत. मात्र हे मतदार नक्की कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे उद्याच कळणार आहे. न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर. जाऊयात गडचिरोलीमध्ये. गडचिरोली जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू झालेलं आहे. सकाळी जर आपण पाहिलं तर सकाळी 7:30 पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा माओवाद प्रभावित असल्यानं मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 99 सदस्य पदासह थेट 16 सरपंच पदासाठी ही सार्वत्रिक निवडणूक पार पडते. ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्हा असा आहे जिथे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतची निवडणूक एकाच प्रक्रियेमध्ये असते. माओवाद्यांची दहशत असते. अशा दहशतीच्या विरोधात गडचिरोली पोलीस दल सुरक्षित निवडणूक पार पाडण्यासाठी सज्ज आहे. मी एका अशाच अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर आपण बघू शकता धानोरा आरमोरी तालुक्याच्या सीमेवर असलेला जांभडी ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक होत आहे. आणि या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे हा अतिसंवेदनशील भाग आहे. माओवाद्यांच्या हालचाली असलेल्या अशा भागात गडचिरोली पोलीस दलाचे जवान कशा पद्धतीने तैनात आहेत आपण बघू शकता. पोलीस दल असेल, C60 कमांडो असतील, हे सगळे तैनात आहेत. कुठल्या पद्धतीचा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ही ग्रामपंचायत जी आहे ही नव्यानं अस्तित्वात आलेली आहे. या ग्रामपंचायतीसाठी पहिल्यांदा निवडणूक होत आहे. या मतदानामध्ये सगळे सदस्य अविरोध निवडून आले आहेत. मात्र सरपंच पद जे आहे त्यासाठी थेट निवडणूक होत आहे. आणि सरपंच पदामध्ये आपला सरपंच निवडण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. लहान तरुणांपासून वयोवृद्धापर्यंत सगळेच या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत. हे 2 पोलिंग बूथ आहेत. आणि गडचिरोली जिल्हा म्हटलं तर अतिसंवेदनशील अतिदुर्गम भाग आहे. त्या ठिकाणी मतदार कशा पद्धतीनं बुलेटऐवजी बॅलेटला प्रतिसाद देत आहेत हे आपल्याला दिसून येत आहे. आणि ही गर्दी आता 9 वाजताची गर्दी आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजता मतदान संपणार आहे. आपण काही मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी महिला मतदार आहेत. ताई, मला सांगा, काय पहिली निवडणूक आहे ग्रामपंचायतची?
गावामध्ये विकास झाला पाहिजे, गावामध्ये रोड झाले पाहिजेत, नाले झाले पाहिजेत, कारण गावामध्ये का नाही पाणी साचते, त्याच्यासाठी विकास झाला पाहिजे. अच्छा, विकासासाठी मतदान आहे तुमचं. हो. हां, काय म्हणता आजीबाई, तुमच्या ग्रामपंचायतची पहिली निवडणूक आहे ही. काय अपेक्षा आहे तुमच्या? घरकुल नसे, आम्हाला काही नसे, त्याचे गलीवर रोड नसे. अच्छा, रोड आणि घरकुल पाहिजे. हो. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, जांभळी, गडचिरोली. पुन्हा एकदा आपण वसईबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. वसई तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय. खानिविडे, भाताणे, सकवार, शिवणसई, शिरवली, भिनार, मेढे, आडणे, माजिवली, चंद्रपाडा आणि पोमण या ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीला मतदानाला सुरुवात झालेली आहे. सकाळी 7:30 पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 11 सरपंच पद आहेत, ज्या पदांसाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत, तर 119 सदस्य पदासाठी म्हणून 261 उमेदवार आपलं भवितव्य आज आजमावत आहेत. सत्तारूढ बहुजन विकास आघाडी विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे. आणि त्यातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ग्रामीण भागात बोलबाला असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पाठिंबा दिलाय. आणि आमचे वसईचे प्रतिनिधी विजय देसाई आता एक क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विजय, तू आता नेमका वसईत कुठे आहेस? आणि आपण बघतोय की ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या मतदानाला जी ती सकाळपासून सुरुवात झाली आहे. आता या क्षणापर्यंत आपण जर पाहिलं तर साधारण 10:15च्या आसपासची वेळ ही मतदार येत आहेत का मतदानासाठी? विशाल, हा लोकशाहीचा आजचा जो उत्सव आहे तो इथे मी आता जो वसईच्या पूर्वपट्टी भागातील खानिवडे गावामध्ये, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणचा जो 2 नंबर वॉर्ड जो बूथ आहे, या बूथवरती आपण जर पाहिलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांचा भरणा जास्त दिसतोय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्णतः महिला जास्त आलेल्या आहेत. मतदानाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतोय. आणि इथे जर पाहिलं तर छानपैकी या ठिकाणी रांगा आणि शिस्तीत आणि शांततेत मतदान सुरू आहे. पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी शांततेत मतदान सुरू झालेलं आहे. आतापर्यंत साधारण 25% या ठिकाणी मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे सरासरी. या ठिकाणचे काही नागरिक आहेत मतदानासाठी चाललेले, आपण बघू शकता. जे वयस्कर लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणचे रहिवासी आहेत, काय सांगाल? लोकशाहीचा हा जो उत्सव आहे ग्रामपंचायत लेवलमध्ये, हा उत्सव नुसताच उत्सव नसून भावनिक आणि एक लगाव असतो. तर त्या पद्धतीने हा जो आमची ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, ह्या निवडणुकीसाठी मतदार किंवा आम्ही सकाळपासून रांगा लावून आहोत आणि लोकशाहीचा आमचा आम्ही हक्क बजावून आमच्या गावचा कारभारी कोण हे निवडणार आहोत. मला सांगा, या ठिकाणी विकास झालाय का नेमका? विकास आहे, चालू आहे, काही बाकी आहे. आणि आमची अपेक्षा आहे की जे काही अपूर्ण आहे ते निश्चित पूर्ण करतील अशी आम्हाला आश्वासनं मिळत आहेत. अपूर्ण जो विकास आहे तो पूर्ण होईल अशी त्यांची आशा आहे. इथे तुम्ही आता मतदान करणार आहात, काय सांगाल? काय वाटतंय, कसं वाटतंय मतदानात? बरं वाटतंय. आज कोरोना नंतर पुन्हा एकदा पहिल्यांदाच मतदान आहे आणि जनतेतून नगर हे जाणार आहे सरपंच, काय सांगाल? चांगलं वाटतंय ना. तुम्ही काय सांगाल, काय वाटतंय? आम्हाला असं वाटतं की जे सरपंच आता नवीन येतील त्यांनी आमच्या गावची जी कामं आहेत, जो गावचा विकास आहे तो त्यांनी नवीन पद्धतीने सुरू करावा आणि व्यवस्थित सर्व करून द्यावं गावाला, एवढंच, बाकी काय नाही. नवीन जे येतील कोणी असो त्यांनी विकास करावा असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल? आमचा प्रश्न हेच आहे की आमच्या गावात पाणी नाही. पाण्याचा प्रश्न मोठा आहे. आमच्या गावात पाणी पाहिजे, बस आम्हाला तेवढंच पाहिजे. पाण्याचा प्रश्न सुद्धा जटिल आहे. रस्ते आहेत का? नाही, आमच्या गावात रस्ता नाही मिळत. काय वाटतंय यावेळी तुमच्या जे निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आमच्या गावासाठी काहीतरी सुधारणा करावी. काहीतरी गावासाठी सुधारणा करा सांगितलं. तुम्ही काय सांगाल? पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम. पाणी, रस्ते, लाईट आहे का टायमात? सर्व आहे आमच्याकडे, सगळं आहे. अरे वा, चांगलं आहे. आम्हाला पाणी पाहिजे, हा, तुझा काय नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला तेच पाहिजे, पाणी रस्ता नाही मिळत आम्हाला सारखं.
चालेल. आम्हाला पण ते रस्ता नाही, पाणी नाही, काय असं जरा व्यवस्था करायला पाहिजे आमच्यासाठी पण. आम्ही अशी चालत तिकडनं येतो लांबून. या ठिकाणी रस्ते आणि पाण्याचा मुद्दा या निवडणुकीत गाजणार आहे. आणि नेमकं या ठिकाणी कोण बाजी मारणार आहे हे आपल्याला उद्याच समजू शकतं, कारण मतदान आज जरी झालं तरी मतमोजणी मात्र उद्या होणार आहे. आणि त्याच वेळी आपल्याला स्पष्ट होणार आहे की नेमका या ग्रामपंचायतीचे कारभारी कोण. विशाल. धन्यवाद विजय या सगळ्या संवादाबद्दल. हे मतदान, त्या मतदानाचा हक्क बजावत असताना अजूनही जे काही मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या मिळू शकलेल्या नाही आणि त्याबद्दलची खंत व्यक्त करत असताना ही कामं सगळी केली जावी अशी भावना देखील मतदार व्यक्त करताना दिसत आहेत. पुढे जाऊयात पालघरमध्ये. पालघरमधल्या उमरोली ग्रामपंचायत मतदान केंद्रावर 2 गटात राडा झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सध्या स्थिती नियंत्रणात आहे. मतदान केंद्राच्या आवारातच जोरदार बाचाबाची झाली. मतदारांवरून 2 गटात वाद झाल्याचं कळतंय. उमरोली मतदान केंद्राबाहेर काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याची दृश्य आपण बघतोय की 2 गटामध्ये मतदारांवरून ही वादावादी झाल्याचं समोर आले. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली, त्याच्यामुळे हा वाद जो आहे तो त्या ठिकाणी शमलाय. बोलूयात आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आता क्षणात आपल्या बरोबर आहेत. राहुल, नेमका कोणत्या मुद्द्यावरनं 2 गटांमध्ये हा वाद झाला? नक्कीच विशाल, पालघर जिल्ह्यात सध्या 342 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आणि याच सुमारास पालघरमधील जी उमरोळी ग्रामपंचायत आहे या ठिकाणी हा 2 गटात राडा झाला. एकूणच रात्रीपर्यंत आपल्यासोबत असलेला एक मतदार हा विरोधी उमेदवारासोबत बघितल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे. एकूणच बाचाबाची झाली आणि त्यानंतर थेट हाणामारीपर्यंत हा प्रकार गेल्याचं समोर आलेला आहे. पोलिसांनी तातडीने या ठिकाणी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना शांत करण्याचं काम केलं. एकूणच आपण बघितलं तर पालघर जिल्ह्यात अजूनही मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आणि त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासन असेल यांच्याकडून वारंवार असं आवाहन केलं जातं की शांततेत ही सगळी मतदान प्रक्रिया आहे ती पार पडावी. सध्या या ठिकाणी शांततेत मतदान जे आहे ते सुरू आहे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर. विशाल. धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे असे वादावादीचे प्रकार घडू नयेत आणि हा वाद वाढू नये या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे. तरी काही वेळेला काही मुद्द्यांवरनं हे वाद ठिकठिकाणी होताना दिसत आहेत. पुढे जाऊयात नंदुरबारमध्ये. नंदुरबार जिल्ह्यातील 206 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात. 183 सदस्य आणि 8 सरपंच देखील बिनविरोध निवडून आलेत आणि त्यामुळे आता सरपंच पदासाठी 1321 तर सदस्य पदासाठी 5266 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील 8, तळोदा तालुक्यातील 55, अक्कलकुवा तालुक्यातील 45 तर धडगाव तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडत आहे. त्यातल्या जवळपास 206 ग्रामपंचायतींसाठी आज खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आपण बघू शकतो की ग्रामीण भागातल्या अनेक मतदान केंद्रांवरतूनच सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र आहे. जे काही अपंग, वृद्ध जे काही मतदार आहेत त्यांना अशा पद्धतीने मतदानासाठी आणल्या जात आहे. खऱ्या अर्थानं 6-6.5 हजार कर्मचारी या मतदान प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आलेले आहे. 5,500हून अधिक उमेदवार ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी आहे, तर जवळपास 1600हून अधिक उमेदवार सरपंच पदासाठी उभे ठाकले आहे. 6 ग्रामपंचायत जरी बिनविरोध झाल्या असल्या तरी आज मतदार राजा नेमका कोणाच्या पाड्यात कौल देतो याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. खऱ्या अर्थानं प्रचार हा शिगेला पोचला होता. सलग दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे नंदुरबार जिल्ह्यात आहे. पहिल्या टप्प्यात शहादा आणि नंदुरबार तालुक्यानंतरून जिल्ह्यातले जे काही तालुके ते उर्वरित त्या 4 तालुक्यांमध्ये या 206 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे आणि सर्वाधिक राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायती असलेला तालुका म्हणून नवापूरची या सगळ्या टप्प्यातली ओळख आहे. 81 ग्रामपंचायतीचा नवापूरमध्ये मतदान होत आहे. दुर्गम भाग अशा सगळ्या भागातल्या ग्रामपंचायत. आपल्यासोबत काही उमेदवार सुद्धा आहे जे मतदार केंद्रांवरती सकाळपासूनच मतदार राजाची वाट बघत आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत काही पॅनलचे उमेदवार आहे. काय नेमकी कशी कसं हे निवडणूक वाटते तुम्हाला? सोपे आहे काय? सर, चुरस तर भरपूर आहे, परंतु एकदम असं की हे एकदम मित्र वगैरे सर्व म्हणजे असं गावकऱ्यांचं पूर्ण सहकार्य घेऊन ही निवडणूक पार पाडत आहोत आम्ही विकासासाठी. मी उमेदवार पद्माकर शिंदे. तर जो जितका विकास करता येईल त्यासाठी आम्ही गाव विकास पॅनलने खांडबारा हे विकास पॅनल लढवत आहोत. आपण बघू शकतो की खांडबारातले हे उमेदवार आहेत.
त्यांचं असं म्हणणं आहे की गाव विकासासाठी सगळे पॅनल एकत्र आहेत. दुसरे विरोधी पॅनलचे एक सरपंच पदाचे उमेदवार आहेत. थेट जनतेतून सरपंच होत आहे. काय वाटतं, काय चुरस आहे, कितपत योग्य वाटतं, कशी वाटते ही निवडणूक? पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच होत आहे, त्याच्यामुळे लोकांना पण वाटतं की बुवा आता पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच असल्यामुळे चुरस आहे गावामध्ये. भले आम्ही एक विरोधात आहे, पण म्हणजे सगळे गाव पातळीवरती सगळे तिन्ही पक्ष मिळून काम करत आहे. आपल्यासोबत एक महिला उमेदवार सुद्धा आहेत, तरुण आहेत. ताई पहिल्यांदा निवडणूक लढत आहे. काय तुम्हाला वाटतंय, तुम्ही महिला प्रतिनिधित्व करत आहात, कसं कसं वाटतंय तुम्हाला, काय तुमच्या प्रतिक्रिया आहे? माझं नाव भारती विकास रामराजे. मी उमेदवार आहे. तर आपले काका ते योगेश भाऊ भगवान चौधरी यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय प्रकाश अण्णा चौधरी यांचे स्वप्न साकारण्यासाठी मी हे उमेदवार करीत आहे. काय वाटतं, महिलांचे काय समस्या आहे ग्राम पातळीवरती आणि कशा ग्रामपंचायतीत त्या जातील? महिलांच्या तर आता म्हणजे समस्या आहेतच. ते आपले म्हणजे आता निवडून आल्यानंतर जे सरपंच असतील किंवा जे उमेदवार वगैरे सदस्य ते चांगल्या प्रकारे त्यांनी आपले काम पार पाडावे एवढंच. प्रत्येक ग्रामपंचायतीत ही खऱ्या अर्थानं चुरस जरी असली तरी गाव विकासासाठी सर्व मतभेद मिळून, सर्व पक्षीय जोडे बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं मतदान प्रक्रिया राबवल्या जात असल्याचं किंवा पूर्ण मतदान प्रक्रिया पार पडत असल्याचं मत हे इतर उमेदवारांकडून देखील व्यक्त होत आहे. नंदुरबार मधल्या 206 ग्रामपंचायतीचा निकाल हा उद्या लागणार आहे आणि त्यामुळे मतदार राजा नेमकं कोणाच्या पाड्यात पाऊल टाकल हे आता उद्याच स्पष्ट होईल. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, खांडबारा, नंदुरबार. पोटनिवडणुकीपूर्वी गाठी भेटींना वेग आलेला आहे. आपण बघतोय म्हणजे अंधेरी पोटनिवडणूक जी आहे, अंधेरी मतदारसंघाची पोटनिवडणूक, त्या विषयाला घेऊन आता गाठीभेटी होत आहेत. आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं कळतंय. शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी ते गेलेले आहेत. काल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती आणि आज आशिष शेलार राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी म्हणून शिवतीर्थावरती पोहोचले. बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विशाल, काय अपडेट? विशाल, भाजप नेते आशिष शेलार बीसीसीआयचे खजिनदार झाल्यानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल भाजपचे जे महत्वाचे आमदार आहेत, ज्यांच्यावरती अंधेरी पोटनिवडणुकीची जबाबदारी दिली, त्यांच्या बैठकीचे नेतृत्व आशिष शेलार यांनी केलं होतं. आणि आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर मनसेनं अद्याप या पोटनिवडणुकीत नेमका कोणाला पाठिंबा आहे हे जाहीर केलेलं नाहीये. त्या दृष्टीनं ही भेट अधिक महत्वाची मानली जाते. याआधीही भाजप नेते आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या वारंवार घेताना आपल्याला पाहायला मिळतातच. मात्र सद्यस्थितीला ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उलथापालथ झालेली आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्या भेटीगाठींना अधिक महत्व जे आहे हे प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आशिष शेलार ज्यांच्यावरती मुंबई महानगरपालिकेची संपूर्णपणे जबाबदारी भाजपने दिलेली आहे, त्या दृष्टीने ही भेट अधिक महत्वाची मानली जाते. त्यामुळे बीसीसीआयचे खजिनदार झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट, त्यातच अंधेरी पोटनिवडणूक. त्यामुळे मनसे नेमकं अंधेरी पोटनिवडणुकीच्या बाबतीत कोणाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण का अंधेरी पोटनिवडणूक जी आहे ही मराठी वर्सेस गुजराती अशा पद्धतीचं चित्र जे आहे हे सद्यस्थितीला निर्माण झालेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आशिष शेलार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भेट ही अधिक महत्वाची मानली जाते. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. भाजपने आपली रणनीती निश्चित केलेली आणि त्या अनुषंगाने या भेटीगाठींचं सत्र या पोटनिवडणुकीच्या तोंडावर सुरू असल्याचं आपण पाहतोय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी भाजपचे नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. त्यामुळे वर्षा निवासस्थानावरील या भेटीतून अंधेरीची रणनीती ठरवण्यात आली की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट, वर्षा निवासस्थानी भाजपचे नेतेही हजर. अंधेरी पोटनिवडणुकीचं राजकारण ठरलं. ठाकरेंच्या मदतीनं ठाकरेंची कोंडी करणार. महाराष्ट्राच्या राजकारणात 3 महिन्यांपूर्वी मोठा भूकंप झाला. यानंतरही राज्यात राजकीय घडामोडी अद्यापही वेगानं सुरू आहेत.
कारण मनसेच्या नेत्यांकडून गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर काही प्रमाणात टीकेची झोड उठवली जात होती. पण शनिवारी अचानक वेगळंच घडलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट वर्षा या निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तब्बल तासभर झालेल्या या चर्चेत भाजपचे नेते आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. या भेटीत अंधेरीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यातील मोठी घडामोड आहे. त्यांच्या भेटीला वर्षावर गेलेले आहेत. कसं बघता आपण? तर मला कल्पना नाही कुठल्या विषयासाठी गेलं, कारण आम्ही आज सकाळपासून ते नाशिकमध्ये आहोत. निश्चित काहीतरी महाराष्ट्राच्या इतरच विषय असेल. खरं तर अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यात थेट लढत होते. पण निवडणुकीत भाजपला शिंदेंचा असलेला भक्कम पाठिंबा पाहता राज ठाकरे यांची मदत झाली तर भाजपला निश्चित फायदा होऊ शकतो. आधी चिन्हाचा वाद, मग उमेदवाराचा वाद, यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत. पुढे पाहूयात. मुंबई वाहतूक पोलिसांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. अपोलो क्लिनिक कुलाबामध्ये हे उद्घाटन करण्यात आलं आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आता या क्षणाला आपण बघतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यावेळी त्यांनी वाहतूक पोलिसांशी संवाद साधलेला आहे. वाहतूक पोलिसांचं आरोग्य आणि त्याची तपासणी ही कायम होत राहिली पाहिजे, कारण प्रत्यक्ष रस्त्यावरती बऱ्याच वेळेस ऊन असो वा पाऊस असो, मुंबईचा हा वाहतूक पोलीस कायम सगळ्यांसाठी सज्ज असतो. खरं तर मुंबईचे रस्ते, मुंबईमधली वाढणारी वाहतूक याबद्दल आता फारसं या अर्थाने बोलता येणार नाही, कारण ही समस्या वारंवार जटिल होत चाललेली आहे आणि त्या दृष्टीने इतर उपाययोजना होत असताना त्यात या सगळ्या समस्यांमध्ये मात्र हा वाहतूक पोलीस ठामपणे उभा आहे, मुंबईकरांसाठी उभा आहे. मागे मागे इथे इथे अशा वेळी काही वेळेला 14 तासांची ड्युटी करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या आरोग्यावरती होणारे परिणाम हे गंभीर असू शकतात. वेळीच त्याची तपासणी झाली आणि आजाराचं निदान झालं तर उपाययोजना किंवा विलाज जो आहे तो केला जाऊ शकतो. या अनुषंगाने या तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईमधल्या कुलाबा इथल्या अपोलो क्लिनिकमध्ये या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. हो हो, हे थोडं आत हो ना, थोडं आत हो ना साहेब. नाही इकडे बॅकग्राऊंड आहे ना इकडे. एक काम कर, इकडे इकडे. सकाळ असो, दुपार असो की संध्याकाळ, मुंबईचा हा वाहतूक पोलीस कायम मुंबईकरांसाठी सज्ज असतो आणि रस्त्यावरची सगळी वाहतूक आणि त्याचं नियोजन करत असताना त्याचं कसब लागतं, पण कुठेही पाठीमागे न हटता हा वाहतूक पोलीस काम करतो. अशा वेळी त्यांच्या आरोग्यांबद्दलच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात असू शकतात. याचं कारण असं की काही वेळेला त्याची ड्युटी जी आहे ती परिस्थितीनुसार 14 तासांपेक्षा अधिक होते आणि म्हणून त्याची आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं, ज्यामध्ये वाहतूक पोलिसांची विशेष करून तपासणी जी आहे ती आज दिवसभर केली जाणार आहे आणि त्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिथे उपस्थित असणाऱ्या वाहतूक पोलिसांशी संवाद देखील साधला. काही प्रश्न त्यांना विचारले किंवा तुमच्या काही समस्या आहेत का त्या देखील सांगा असं देखील ते आवर्जून म्हणाले. पुढे पाहूयात. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034 शहर विकास परिषदेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या विकासाचं विजन मांडलं. मुंबई हे सर्व देशवासियांसाठी महत्त्वाचं शहर आहे. मुंबईला जगातील सर्वोत्तम शहर बनवायचं आहे आणि त्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार असल्याचंही त्यावेळी म्हणाले. तसंच बिल्डरांनी माचीसच्या खोक्यांसारख्या इमारती न बनवता आयकॉनिक इमारती उभाराव्यात असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. तसंच मुंबईला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आवर्जून सांगितलं. सभी लोगों को एक मुंबई से बहुत बड़ी अटैचमेंट है, एक लगाव है,
ये मुंबई हमारी है, ये मुंबई सबको संभालती है और इसलिए मुंबई का विकास जो है, बाकी तो छोड़ो, सब बड़ा बड़ा नाम मुंबई के बीच में कोई शांघाई वांघाई कोई बोल रहे थे, लेकिन अपने को मुंबई को स्वच्छ और सुंदर बनाना है और इसमें सरकार पूरी तरह से आपको सपोर्ट करेगी, कारपोरेशन को सपोर्ट करेगी और इसमें सभी लोगों ने अपना हाथ बढ़ाने की आवश्यकता है। जैसे कंक्रीट रोड हो गया, ब्यूटिफिकेशन का काम शुरू हो जाएगा अभी मुंबई में। अभी आप थोड़ा थोड़ा देख लोगे, हम मैं जैसे कहा है सरकार बदल गई है, मुंबई भी बदलेगी, जरूर मुंबई भी बदलेगी। जैसे बिल्डर लोग जो डेवलपर है बिल्डिंग बना, जैसे साउथ मुंबई में कैसे आइकॉनिक ब्रिटिश जमाने में जैसे बिल्डिंग, उसकी क्या डिजाइन, एलिवेशन, फसाड, ये कैसे है। और तो बोले उसके बाजू में बिल्डिंग बनाते सीधा एकदम बड़ा एक खोखा बन जाता है, मैच बॉक्स का एक कांच का एक ये, बराबर ना। तो उसमें एक तो बिल्डिंग हर डेवलपर ने आइकॉनिक बनाने की आवश्यकता है। उसमें क्या चाहिए आपको बताओ, इंसेंटिव देना है, क्या देना है, सरकार दे देगी बिल्कुल। थोड़ा पैसा ज्यादा खर्चा हो गया लेकिन वो सरकार मदत करेगी। राज्य सरकारच्या माध्यमातून देखील या मुंबई आणि MMR साठी आपण काम करतोय। जे मेट्रोचे 337 किलोमीटरचे मेट्रोचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी तातडीने आम्ही दूर करून टाकल्या। तो वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण होईल, लाखो लोकांना त्याचा दिलासा मिळेल, मुंबईतली वाहतूक कोंडी दूर होईल, पोल्यूशन कमी होईल, लोकांचा वेळ वाचेल, इंधन वाचेल, हे सगळं जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी। त्याचबरोबर काही ठिकाणी आम्ही ॲक्सेस कंट्रोल रस्ता याला करतोय, वेस्टर्नला ईस्टर्न एक्सप्रेस जो आहे व एलिव्हेटेड डायरेक्ट अहमदाबादचा जो रस्ता आहे फाउंटनचा, घोडबंदरचा, त्याला डायरेक्ट लिंक करतोय। मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यावर या परिषदेत चर्चा झाल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलं। बघूयात त्यांनी काय म्हटलंय। डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा मुंबईच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर स्लम्स हे जे आहेत धारावीसारखे बाकीही स्लम्स आहेत, त्याच्यासाठी इथे चर्चा झाली की स्लम्स हे कशा प्रकारे आपण रिहॅबिलिटेट त्यांना चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी करू शकतो आणि मुंबईचं स्लम्स जे आहेत हे पूर्णपणे कशा प्रकारे कमी केलं जाईल किंबहुना पूर्णपणे जे आहे हे स्लम फ्री सिटीकडे वाटचाल कशी होईल याच्यावरती या ठिकाणी चर्चा झालेली आहे। जेणेकरून जे आहे ते मुंबई असेल किंवा बाकी मुंबईसारखे शहरं जे आहेत ती कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचं अवलंबन करून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणून या सगळ्या गोष्टी करू शकतो। आज मॅक्झिमम जे आहे ते मुंबई 2034 ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो आज आपण काय करतोय, पुढे काय प्लॅन केला पाहिजे ह्याच्यावरती जो आहे आज एक डेमो आपण बोलू शकतो, एक सुरुवात जी आहे त्या ठिकाणी आपण या समिटच्या माध्यमाने केलेली आहे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर पाहूया एक धक्कादायक घटना अशी की चोरीच्या उद्देशाने आलेल्या नातीच्या मैत्रिणीनं 80 वर्षीय आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या भिलेवाडा इथं घडली आहे। तुळजाबाई गोस्वामी असं या 80 वर्षीय आजीची या आजीचं नाव आहे, तिची हत्या करण्यात आली आहे। अल्पवयीन तरुणी चोरी करण्यासाठी घरातलं लोखंडी कपाट फोडत असताना त्याचा आवाज झाला आणि यावेळी तुळजाबाई यांना जाग आली। त्यांनी कपाट उघडण्यास विरोध केला, अशातच आजीचा खून करून तरुणीनं पळ काढला। कारधा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे। पुढे पाहूयात केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्यातील 2 महिलांच्या बळीच्या घटनेच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली। आरोपीने फक्त या 2 नाही तर अनेक नरबळी दिले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यातील सत्य बाहेर आणण्यासाठी एका आरोपीच्या मालकीची जमीन खोदण्याचा निर्णय SITने घेतला। मोहम्मद शफी उर्फ राशीद हा संपूर्ण केरळमध्ये फिरून आपली शिकार हेरत होता असा तपास पथकाला संशय। त्याच्या जमिनीत आणखी काही मृतदेह गाडलेले असू शकतात, त्यामुळे त्याच्या जमिनीचं खोदकाम करण्याचा निर्णय तपास पथकाने घेतला। गेल्या 2 वर्षात पथनमथिट्टा इथून 12 आणि एर्नाकुलम इथून 14 महिला बेपत्ता झाल्यात आणि या सर्व 26 महिलांचा बळी देण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे। त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे। आणि आता कर्नाटकमधली अपघाताची बातमी अशी की कर्नाटकमध्ये भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय। अरसीकेरे तालुक्यातील हसना इथं गांधीनगरजवळ KSRTC बस आणि टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुधाच्या गाडीचा हा अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय। देवदर्शनावरून घराकडे परतत असताना
भाविकांवर काळानं घाला घातला. अपघात झाला तेव्हा ते त्यांच्या घरापासून अवघ्या 5 किलोमीटरच्या अंतरावर होते. आणि आता ब्रेक नंतर आपण बघूया 100 रुपयात राज्य सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आणि या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. शिधा वाटपासाठी राज्य सरकारने गोदामं जी आहेत ती भरून ठेवली आहेत. तेल, साखर, चणा डाळ आणि रव्याचा मोठा साठा जमा करण्याचं काम सुरू आहे. तसंच औरंगाबादमध्ये शिधा वाटपाचं कामही सुरू करण्यात आलंय. या शिधा वाटपामुळे गरिबांची दिवाळी गोड झाली आहे. 4 जिन्नस संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत प्रति कार्ड. त्याची किंमत शासनाने 100 रुपये ठरवलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व शिधापत्रिकाधारकांना त्याचे वाटप शासनाकडून आता बऱ्याचशापैकी त्याचे जिन्नस आम्हाला प्राप्त होत आहेत. 99% प्राप्त झालेत, काही राहिलेले आज पूर्ण होतील. त्याचे आम्ही दुकानदारामार्फत शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचं आमचं नियोजन चालू आहे. शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि त्या खात्याचे मंत्री असतील, यांनी एक महाराष्ट्रात एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. गोरगरिबाला 100 रुपयासाठी दिवाळी साजरी झाली पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, डाळ असन, रवा असन, तेल असन, साखर असन. कारण हे 100 रुपयामध्ये देणारं हे पहिलं सरकार आहे. म्हणून मला सांगायचं की दिवाळीच्या आत हे सरकार गोरगरिबांना या योजनेचा फायदा देईल. हे सामान बाहेर घ्यायला गेलं तर 400 रुपये लागतील. आम्हाला शासन देत आहे तर आम्ही खूप खूप खुश आहात. याच्यावर माझ्यासोबतच माझ्या परिसरात पण खूप गरजू लोक आहेत, तर यांना भेटणं खूप गरजेचं आहे. तर मी शासनचं आणि यांचं धन्यवाद मानते. चांगलं वाटतं, त्याबद्दल आमची दिवाळी चांगली होईल. स्वस्तात धान्य भेटतंय. सामान आम्हाला शिंदे सरकारनं 100 रुपयामध्ये दिलं, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतोय की ते आम्ही शब्दातही सांगू शकत नाही. इतका आनंद झालाय आम्हाला. दिवाळी काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटलं की समोर मिठाई दिसू लागते, पण सणांच्या दिवसात या मिठाईमध्ये भेसळ होण्याचं प्रमाण सध्या वाढत चाललंय. त्यामुळेच लोणावळ्यात यंदाच्या दिवाळीत एक वेगळंच चित्र बघायला मिळतंय. भेसळ टाळण्यासाठी नागरिकांनी चिक्की खरेदीकडे आपला मोर्चा वळवलाय. भेसळयुक्त मिठाईला पर्याय म्हणून चिक्की खरेदी केली जाते आणि त्यामुळे यंदाच्या दिवाळीला चिक्कीचे वेगवेगळे फ्लेवर बनवण्यात आले. गुलाब ड्रायफ्रूट, पीनट बटर चिक्की, क्रेनबेरी चिक्की, स्पेशल मलाई चिक्की अशा अनेक वेगवेगळ्या फ्लेवरच्या चिक्की ज्या आहेत त्या बाजारात विक्रीसाठी आल्यात आणि या चिक्कीला केवळ राज्यातून नाही तर जगभरातून मागणी आहे. आणि याच चिक्की नगरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. दिवाळी म्हटलं की आपल्या नातेवाईकांना काय गिफ्ट द्यावं हे अनेकांचा प्रश्न पडतो. मात्र दिवाळीसाठी आता खास चिक्की नगरी ही सज्ज झालेली आहे. लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिक्की आहे. या चिक्कीमुळं लोणावळा हे प्रसिद्ध आहे. परंतु आपण जर पाहायला गेलं तर खव्याचे जे पदार्थ आहेत ते 2 ते 3 दिवस राहतात, परंतु चिक्की ही 1 ते 1.5 महिन्यापर्यंत टिकते. त्यामुळे चिक्कीला जास्तीत जास्त पसंती आता ग्राहक देऊ लागलेले आहेत. आपण जर लोणावळ्याच्या ह्या A1 चिक्कीमध्ये आता सध्या आलेलो आहे. या लोणावळ्या A1 चिक्कीची जी वैशिष्ट्य म्हणजे ही चिक्की 7 समुद्र पार जाते. त्यामुळे येथील जे चिक्कीची जी चव आहे ती वेगळीच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जे ग्राहक आहे या चिक्कीला पसंती देऊ लागलेले आहेत. आपण जर पाहायला गेलं तर आता येथील जे कारागीर आहे दिवाळीच्या पॅकिंगसाठी तयारी करू लागलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी ऑनलाईन असेल किंवा स्वतः ग्राहक इथे येऊन या चिक्कीची खरेदी करत आहेत. ऑनलाईन मार्फत पाहायला गेलं तर 7 समुद्र पार ही A1 चिक्की जात आहे. त्यामुळे या चिक्कीची चर्चा भारतातच नव्हे तर परदेशातही आता सुरू आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा. पुढे बोलूयात मुंबई गोवा अलिबाग रस्त्याची दुरवस्था आणि होणारे अपघात आणि आता त्यात जाणारे अनेकांचे जीव याबाबत आता राज्य शासन आणि प्रशासनाकडून सतत होणारं दुर्लक्ष, त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालाय. अनेक वेळा आंदोलन आणि पत्रव्यवहार करूनही काहीच होत नाही आणि नेहमीच हा महामार्ग दुर्लक्षित राहिला आणि त्यामुळे संतापलेल्या सामान्य नागरिकांनी रस्त्यावर त्यांच्यावर उतरण्याची वेळ आली आहे. त्याच अनुषंगाने रास्ता रोको केला जातोय.
मुंबई गोवा अलिबाग रस्त्यावरती रास्ता रोको जो आहे हे पेणची संपूर्ण जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे. मुंबई गोवा हायवे रस्त्याची सुधारणा होत नाही. अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि त्यामुळे संतापलेले नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आपण बघत आहात मुंबई गोवा हायवे पूर्णपणे ठप्प करण्यात आलेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, मात्र तरीही लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. आपल्यासोबत आपण बघत नाही नागरिक उपलब्ध आहेत. इथे काही यम जे आपले वेशभूषा करून इथे आलेले आहेत. तुम्ही काय आलात? मला ह्या रस्ता बनवला कॉन्ट्रॅक्टरनी, त्यांच्यामुळं जे त्यांनी निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरल्यामुळे खड्डे पडलेत, लोकांचे मृत्यू व्हायला लागलेत, म्हणून मला येणं भाग पडलाय. त्यासाठी मी ह्या कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी प्रशासनाला दिशाभूल करून त्यांनी हा रस्ता कच्चा रोड बनवलेला आहे आणि लोकांचे खड्डे पडले. खड्ड्यांमुळे लोकांचा मृत्यू होतोय, आमचे मित्र परिवार मरतात, नातेवाईक मरतात. शासनाच्या याकडे दुर्लक्ष आहे. टेबलाकडून पैसे घेतले जातात, पैसे घेतले जातात, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातोय. त्यामुळे यम म्हणून मला या इथं उतरावं लागलेलं आहे. जसवाल, अच्छा, आपल्यासोबत काही आणखी नागरिक आहेत. काय सांगाल, किती वेळा तुम्ही निवेदन दिले आणि तुमच्या निवेदनाकडे केराची डोबळी दाखवली गेली आणि तुम्ही त्यामुळे सांगता म्हणून उतरलात? इथे खूप वेळा आम्ही निवेदनं दिलेली आहेत, मोर्चे सुद्धा काढलेत, पत्रकार बंधूंनी सुद्धा इथे आंदोलन केलं होतं, परंतु शासनाकडून दुर्लक्ष केलं जातोय. शासन जबाबदार आहे या गोष्टीला. आमची मागणी आहे की हा रस्ता कायमस्वरूपी सिमेंट कॉन्क्रीटचा व्हायला पाहिजे, परंतु तिथे दुर्लक्ष केलं जात आहे. आता खड्डे बुजवण्याचं काम या गणपती उत्सवामध्ये दिलं होतं, परंतु ते काम अर्धवट ठेवून त्याचं बिल काढलं गेलेलं आहे आणि खड्डे मात्र बुजवले नाही. असे आमच्या तरुणांचे अनेकांचे की या ज्या कॉन्ट्रॅक्टर आहे याच्यामध्ये घोळ आहे, तुमचं म्हणणं आहे? 100% शासन याला जबाबदार आहे आणि याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. ज्यांनी हे यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.